नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी प्रवेश प्रक्रिया 2025-26 यासाठी खरं तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या सर्व प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता 11वीसाठी ज्यावेळेस आपल्याला प्रवेश प्रक्रिया करायची आहे त्यावेळेस रजिस्ट्रेशन कसे करावे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला जी लिंक दिसते या लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि किंवा त्याला आपण वेबसाईट पण असे म्हणतो. आता ही जी वेबसाईट आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढे ती लिंक ओपन होईल. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बरीच मुलं काय करत असतात की मोबाईलवरून फॉर्म भरत असतात. आता जर समजा तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून जर फॉर्म भरायचा आहे तर मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे की गुगल क्रोमवरती जाऊन वेबसाईटवरती जायचं आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसतील. तर त्या डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट हा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आणि मग कॉम्प्युटरवर जर समजा आपण जर फॉर्म भरत आहोत अशी स्क्रीन दिसेल. असे केलेच पाहिजे असे काही नाही, परंतु कॉम्प्युटरवर फॉर्म भरत असताना असाल तर काही करण्याची गरज नाही, कारण की कॉम्प्युटरचे फंक्शन्स हे मोबाईलच्या फंक्शनपेक्षा थोडेसे वेगळे असतात आणि माझ्या मते आपण फॉर्म भरत असताना कॉम्प्युटरवरती शक्यतो भरावा. पुढे दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये रिजन सिलेक्ट करायचं. आता ज्या वेळेस तुम्ही रिजन सिलेक्ट करताय त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही कुठल्या रिजनचे आहात. तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या रिजनचे असाल तर तुम्हाला मग ते रिजन तुम्हाला कंपल्सरी तिथे टाकायचं आहे. तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे. आता रिजन ज्यावेळेस तुम्ही निवडता म्हणजेच की रिजन निवडल्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशनवर लॉग इन हे 2 पर्याय तुम्हाला तिथे दिसणार आहेत. आता हे जे लॉग इनचा जो पर्याय दिसतो आहे त्याच्यामध्ये तुर्तास जर तुम्ही बघितलं तर स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की एकदा नोंदणी झाली की नंतरच्या वेळी मात्र तुम्हाला फक्त लॉग इन या ऑप्शनवरतीच क्लिक करायचं असल्यामुळे फार अशी काही अडचण येणार नाही. स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काही तुम्हाला पर्याय दिसतील. मग पुढेच तुम्हाला स्टुडंट नोंदणी हळूहळू सुरू करायची आहे. आता त्याच्यामध्ये ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया म्हणजेच तुम्ही 10वी कुठून पास झालात. आता हे स्टुडंट रजिस्ट्रेशन करत असताना आपण काही ज्या SSC डिटेल आहेत त्या तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की ती म्हणजे की आपण 10वी मुंबई विभागातून आहात किंवा इतर कुठल्या विभागातून आहात हे तुम्हाला तिथं देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही अर्जदाराची सध्याची स्थिती आहे की ज्याला आपण ॲप्लिकंट स्टेटस असं म्हणतो, तर ते पण तुम्हाला महत्त्वाचं आहे माहिती देणं. ज्याच्यामध्ये जर समजा तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशर द्या, रिपीटर असाल तर रिपीटर म्हणून द्या, किंवा जर समजा तुम्ही त्याच्या आधी पास झाला आहे आणि आता तुम्हाला नंतर 1 वर्षाने 2 वर्षाने ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही तिसरा पॉईंट निवडणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे 10वीला कोणते बोर्ड होते. आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की 10वीपर्यंत वेगवेगळ्या बोर्डाचे स्कूल्स आहेत, म्हणजेच की SSC आहे, त्याच्यानंतर CBSE आहे, SSC आहे, CBSE आहे, ICSE, IB, IGSE असेल किंवा मग NIO असेल. म्हणजे यापैकी आपण कोणते बोर्ड उत्तीर्ण आहात हे तिथे मेन्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड एक्झाम डिटेल्स परीक्षेचा जो तपशील आहे तो तुम्हाला पुढच्या टॅबमध्ये द्यायचा आहे. आता हा देत असताना आपल्या हॉल तिकीटवरती वर असलेला जो सीट नंबर आहे तो आपल्याला व्यवस्थित टाकायचं, चुकवायचं नाही. त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन येतं, हे पण येतं. आता मार्चच असणार सगळ्यांचं, किंवा जर आधी कोणाचं वेगळं असेल तर ते व्यवस्थित बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन, तुमचं इयर ऑफ एक्झामिनेशन काय आहे ते तिथे असतं लिहिलेलं, तर ते बघून टाकणं व्यवस्थित गरजेचं आहे. त्याच्यानंतर
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस नाव तुमचं लिहित आहात त्यावेळेस हॉल तिकीटवर आहे जसंच्या तसं नाव टाकणं इथं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आता ह्या सर्व सूचना तुम्हाला प्राप्त होण्यासाठी जो मोबाईल नंबर आहे तुमचा तो देणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा. काय? कारण की काय होतं माहिती आहे का, जर समजा वाला जर समजा तुम्ही मोबाईल नंबर चुकून दिला किंवा जो मोबाईल नंबर तुमच्याकडे नसतो आणि दुसऱ्या कोणाकडे तरी असतो आणि तुम्ही बाय मिस्टेकली तो दिला, तर तुम्हाला या प्रोसेसमध्ये अडचणी येऊ शकतात. आता ईमेल जो असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल, पण मी असं म्हणेन की ईमेल टाकलं तरी काही हरकत नाही. त्याच्यावरती पण तुम्हाला बऱ्यापैकी नोटिफिकेशन मिळून जातात. आता काही 5 प्रश्नापैकी एक प्रश्न तुम्हाला इथे निवडायचा असतो. ग्रँडफादर नेम असेल, फेवरेट गेम असेल, फेवरेट मूव्ही, बेस्ट फ्रेंड नेम, फेवरेट टीचर, यापैकी एक प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे. उत्तर काय दिले ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की जेणेकरून लॉग इन आय डी, लक्षात घ्या, लॉग इन आय डी किंवा पासवर्ड जर समजा तुम्ही विसरलात तर रिसेट करत असताना तुम्हाला अडचण येणार नाही. कोणता प्रश्न निवडला ते नोंदवून ठेवा, म्हणजे कुठेतरी तुम्ही काय करा, तो लिहून ठेवा किंवा मग त्याचा स्क्रीनशॉट काढला तरी पण चालेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्ही अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर पासवर्डचे जे डिटेल्स आहेत, आता ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड टाकणार आहात त्यावेळेस 11वी प्रवेश पासवर्ड कसा तयार करावा, तर लक्षात राहील असा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्ट्रॉंग पण पाहिजे, की जसे आपले नाव किंवा जन्मतारीख किंवा म्हणजे जे आता प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे पासवर्ड आपण कशा प्रकारे टाकतो, की जसं की गुगल पेला असतो, फोनपेला असतो, त्याप्रमाणे पण आपण व्यवस्थित स्ट्रॉंग पासवर्ड असणं आपलं गरजेचं आहे. आता वरील बाबी सगळ्या भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टरवर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीन तुम्हाला एक लॉग इन आय डी मिळतो स्क्रीनवरती, तुम्हाला तो लिहून ठेवा, तो फार महत्त्वाचा असतो. आता लॉग इन आय डी ज्यावेळेस तुम्हाला मिळतो, लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे, ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यामध्ये लॉग इन आय डी मिळाल्यानंतर लॉग इनवर क्लिक करून जो आय डी मिळेल तो टाकून जनरेट म्हणजेच की तयार केलेला पासवर्ड हा तुम्हाला अचूक टाकायचा आहे स्क्रीनवरती. त्याच्यानंतर इनकम्प्लीट फॉर्म असे दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आपला अर्जाचा भाग 1 भरायचा आहे, म्हणजे ते पुढचे प्रोसेस आहे. इनकम्प्लीट फॉर्म कसा भरावा ते तुम्हाला परत रजिस्ट्रेशन पूर्ण झाले हे नंतरचे स्टेप म्हणजेच की पार्ट 1 भरणे पुढं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आता हे झाल्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे ॲप्लिकेशन पर्सनल डिटेल. आता ॲप्लिकेशन पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की जी काही तुमची माहिती आहे, वैयक्तिक माहिती म्हणजे स्वतःचं नाव, आईचं नाव, त्याच्यानंतर लिंग असेल, मेल फिमेल असेल, जे काय असेल ते, तुमची जन्मतारीख आहे किंवा शाळेचे जे हॉल तिकीट आहे, नेम ऑफ द स्कूल, हे ते व्यवस्थित लिहायचं. कारण की काही मुलं बऱ्याचशाच वेळेस चुका करतात आणि मग नंतर अडचण येतो. प्रत्येक शाळेला स्कूल इंडेक्स असतो बरं का, तर तो स्कूल इंडेक्स टाकणं इथं अत्यंत गरजेचं आहे. हे आणि तो हॉल तिकीटवरती असतो, तो बघून लिहिला तरी चालेल. युडायस नंबर असतो तुमच्या प्रत्येक शाळेचा, तो इथं लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शक्यतो चुका करू नका. पुढे ॲप्लिकंटचा जो ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये यावं तर तुमचा जो पत्ता तो अचूक भरायचा आहे, लक्षात घ्या. ॲड्रेस भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा, की जेणेकरून पुढचा टॅब तुम्हाला ओपन होऊन जाईल. त्याच्यानंतर तिसरा जो टॅब आहे तो आहे जातीचा तपशील म्हणजेच कॅटेगरी डिटेल्स. आता इथे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करत असताना विविध पर्याय तुम्हाला दिसतील तिथे. पण त्याच्यामध्ये तुमचं जे जात प्रमाणपत्र आहे म्हणजे जसं काही आपण त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, प्रवेशवेळेस सादर करावे, की जेणेकरून ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असेल. आता ओपन स्टुडंट्स लागू नाही त्याच्यामध्ये, कारण की ओपनला काही कॅटेगरीचा संबंध येत नाही. जर समजा तुम्ही EWS म्हणजेच की आर्थिकदृष्ट्या मागास 10%चा आरक्षणाचा जर लाभ घेऊ इच्छित असाल तर प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल, अन्यथा आपल्याला ओपन कॅटेगरीमधूनच ॲडमिशन मिळेल, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही इतर आरक्षणामध्ये बसत असाल, आता त्याच्यामध्ये काय आहे,
समजा तुम्ही अपंग आहात, म्हणजेच की हँडिकॅप्ड किंवा भूकंपग्रस्त आहात, स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल, किंवा जर समजा तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये मोडत असाल, म्हणजेच की तुम्ही जर समजा नॅशनल खेळला, इंटरनॅशनल खेळला, तर तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यातून ॲडमिशनसाठी खूप चांगली संधी असते. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही अनाथ असाल तरी पण तुम्हाला 1% त्याचा आरक्षणाचा तुम्हाला फायदा घेता येतो. किंवा मग जर व्होकेशनल कोर्सेस असतील तर येस किंवा नो म्हणणं तुम्हाला इथे गरजेचं आहे. आता मायनॉरिटी जे आरक्षण आहे, ज्याच्यामध्ये भाषेच्या आधारावरती लिंग्विस्टिक आधारावर मराठी भाषा सोडून इतर भाषिक असाल तरी तुम्हाला त्याचा लाभ होईल. किंवा धर्माच्या आधारावर तुम्हाला जर समजा आधारावर जे मायनॉरिटी आहेत, जसे की बौद्ध आहे, जैन आहे, पारशी आहे, मुस्लिम आहे, यांनासुद्धा त्या गोष्टीचा लाभ घेता येईल. इन हाऊस कोटा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे की ज्या शाळेला 10वी नंतर 11वी 12वी अटॅच आहे, तर तुम्ही त्याच शाळेच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर इन हाऊस कोटा तुम्ही निवडा, की जेणेकरून तुमचं ॲडमिशन खूप योग्य प्रकारे आणि कन्फर्म होऊ शकतं. कारण की इन हाऊसमध्ये ती संधी तुम्हाला दिलेली आहे तुम्हीच तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. पुढे आता ही जी माहिती आहे ही तुम्ही भरल्यानंतर, ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरल्यानंतर म्हणजेच ही माहिती खरी आणि अचूक म्हणजे परफेक्ट भरायचं. कुठलेही खोटं नाटं याच्यामध्ये चालत नाही. आणि जर समजा ती खोटी जर समजा झाली तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती तुम्ही क्लिक करायचं आहे, की ते केल्यानंतर तुम्हाला मग 125 रुपयाचं शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. मग ते तुम्ही कार्ड करा, त्याच्यानंतर ऑनलाईन करा, फोनपे करा, काही करा, ते तुम्ही तिथे करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो टॅब आहे, आता 10वीची जी परीक्षा तुमचा जो तपशील आहे, म्हणजे त्याच्याचे पूर्ण डिटेल्स आहेत, ते तुम्हाला देणं इथं खरं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी मी तुम्हाला इथं सांगेन, की व्हेरिफिकेशन इथे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे जे काही तुम्ही डॉक्युमेंटचे जे अपलोड कराल ते व्यवस्थित करा, त्याचा फोटो व्यवस्थित घ्या, की जेणेकरून अपलोड केल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही कॅटेगरी आहात, तर ते पण तुम्हाला व्यवस्थित तिथं भरणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा आपला फॉर्म जो सेंटरमधून किंवा शाळेतून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, हे फार महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे की तुम्हाला असं वाटतं की मी सगळं व्यवस्थित भरलं आहे, पण कधी याच्यामध्ये चूक होऊ शकते, मग नंतर अडचणी येतात. त्याच्यामुळे आपण ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता मार्गदर्शक केंद्राची निवड म्हणजेच की गायडन्स व्हेरिफिकेशन सेंटर हे पण असतं. जर समजा काय तुमच्याकडून चूक झाली, अडचण आली, तर तुम्ही इथे गायडन्स सेंटरची निवड करून ठेवा, की बऱ्याच वेळेस आपल्याला अडचण आली तर मग कोणाला काय फोन करावा, विचारावं हे कळत नाही. त्याच्यामुळे अचूक माहिती तुम्हाला मिळण्यासाठी फॉर्म तर व्यवस्थित भरा, पण सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायला विसरू नका. कागदपत्र जो पुढचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ते व्यवस्थित भरणं अत्यंत गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्टच्या रिलेटेड तुमचे जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते व्यवस्थित भरणं अत्यंत गरजेचे आहे. त्याच्यानंतर शेवटची जी स्टेप आहे ती आहे की सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पाहायची आणि मगच शेवटी ॲप्लिकेशन लॉक केल्यावर भाग 1ची प्रिंट जवळ ठेवायची. लक्षात घ्या, प्रिंट काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की पुढे भाग 2 व भाग 3 भरत असताना, तसेच तुम्हाला प्रवेशावेळी म्हणजे 11वीचं ॲडमिशन घेत असताना तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे किंवा त्याची गरज तुम्हाला लागते. त्याच्यामुळे ही सगळी माहिती त्यावेळेस तुमच्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरताय त्यावेळेस काही गोष्टी फार लक्षात ठेवायच्या असतात. मी परत एकदा तुम्हाला इथे सांगेन. त्याच्यामध्ये जातीचे आरक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतेवेळी प्रमाणपत्र सादर होतील का हे तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर अदर रिझर्वेशन असेल तर येस नो करणं तुम्हाला
इथे गरजेचं आहे. चुकीची माहिती जर असेल तर प्रवेश तुमचा रद्द होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. याला तुम्हाला चुकीला माफी नाही, हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, मोबाईल नंबर कोणता दिला आहे किंवा तो लिहून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ती व्यवस्थित काळजी घ्या, कारण की मोबाईल नंबर जर चुकीचा दिला किंवा ऐनवेळेस नाही तो अवेलेबल झाला फॉर्म भरताना तर तुम्हाला अडचण येऊ शकते. किंवा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, तसेच त्याचे उत्तर देखील लक्षात ठेवा, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला नंतर फॉर्म भरत असताना जर काही अडचण आल्या तर त्या कामाला येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.